नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 248, 4 सप्टेंबर. कण्व. आपल्याकडे ही एक शाखा मानली जाते. त्याचा अर्थ व व्यापकता विचारात घेता प्रत्येक कण्व शाखेच्या व्यक्तीने न चुकता यज्ञ करणे गरजेचं आहे हे कळतं. किमान एकदा जाणून घेतल्यावर तर तत्काळ सुरू करणं गरजेचं आहे. ऋग्वेदात कण्वांचा आद्य जनक म्हणून अंगिरस कण्वांकडे बोट दाखवले जाते. कण्व प्रगाथ दोघे घोर ऋषीपुत्र होय असंही म्हटलं आहे व अनेक ठिकाणी नृषदाचे पुत्र नारशद कण्व असेही संबोधले आहे. व त्यांनी अत्यंत बलशाली आणि प्रखर तेजस्वी अग्नीला आपल्या घरी आमंत्रित केले. ऋग्वेदाच्या अष्टम मंडलाला तर काण्व मंडल असे म्हटले जाते. वास्तविक कण्व गौर ऋषींची एकही ऋचा या 8व्या सूक्तात नाही आहे, पण प्रगाध कण्वांची आणि त्यांच्या वंशजांची यात सगळी सूक्तं आहेत. अरण्यात राहत असताना त्या कण्वांच्या पत्नीशी या प्रगाथाने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात कण्व तिथं आले. त्यांच्या प्रकार लक्षात आला. ते शाप द्यायला लागतात. ह्याच्या चूक लक्षात येते. तो माफी मागतो आणि दोघांना शरण जातो आणि त्या दिवसापासून आई वडील मानतो म्हणून प्रगाथ काण्व असा उल्लेख त्यापुढे तो लावतो. एकूण त्याच्या 9 सूक्ते आणि 97 ऋचा काण्व मंडलात आहेत. थोडक्यात अंगिरस घोर की नृषद का अंगिरस असे कोणाचे पुत्र? मला हा पडलेला प्रश्न आहे. हे 3 कण्व विभिन्न आहेत का काय आहे? पण मला खूप संदर्भ पाहिले पण त्याचा नेमका संदर्भ लागला नाही. मग वैयक्तिक मी हे तिघे वेगळे समजते, कारण कण्व शब्दाचा शब्दशः अर्थ यज्ञीय अग्नीचा यजमान असा आहे. मग बऱ्याच वेळा काण्व असा सामूहिक उल्लेख आहे. त्या सर्वांनी अग्नीशी घनिष्ठता विलक्षण आहे सगळ्यांची. त्यामुळे अग्नीला काण्वांचा मित्र अमात्य इथपर्यंत म्हटले आहे. एकदा नारशद काण्व असुरांच्या तावडीत सापडतात आणि ते सगळं त्यांना बंदिस्त करतात आणि अंधार कोठडीत टाकतात. असुर म्हणतात, तुम्ही ब्राह्मण आहे का? तर तुम्ही अग्नी उपासना करताय ना, मग तुम्ही अंधारातही ओळखून दाखवा की कधी सूर्य उगवला. हे कण्व ऋषी खूप पेचात पडतात आणि मनोमन अग्नीला नमस्कार करतात आणि पेच सोडवायची म्हणजे प्रार्थना करतात आणि मनात म्हणतात, देवा, अरे देहाला काही झालं असतं तर मी अश्विनी कुमारांना प्रार्थना केली असती, पण या असल्या संकटात तुझ्याशिवाय कोण सोडवेल रे? म्हणून शांतपणे ईश्वर स्मरण करत बसून राहतात. त्या अंधार कोठडीत अंधाराशिवाय काहीही दिसत नसतं. फक्त शब्द ऐकू येत असतात त्या लोकांचे, असुरांचे. आणि इकडं मात्र किंचित स्मरणाने अश्विनी कुमार त्यांची व्यथा जाणतात आणि उषःकाल होताच वीणेवर सुमधुर मंगलमय असे प्रभातीचे सूर छेडतात आणि बरोबर ते कण्वांना ऐकू जातील अशा अंतरावर बसून वाजवतात. कण्व तत्काळ असुरांना सांगतात, उजाडले उजाडले. ते इतके आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, तुम्हाला कसं कळलं? आणि बरोबर ओळखलं म्हणून ते चक्क कण्वांना साष्टांग नमस्कार घालतात आणि बाहेर आणून सोडतात. कण्व बाहेर आले की पहिल्यांदा चौफेर नजर फिरवतात की वीणेचे स्वर कुठून आले बघतात आणि तवर अश्विनी कुमार वीणेसह सन्मुख येतात आणि ते त्यांचा सन्मान करताना गुप्त अग्नीचे प्रतीक असा उल्लेख करतात. त्यांना अग्नीने प्रेरणा दिली असल्याची शक्यता आहे. पण अनेक वेदाभ्यासांनी सुद्धा कण्वांना गुप्त अग्नीचे प्रतीक असंच मानलेलं आहे. एवढी सुरेख सनातन परंपरा असताना प्रत्येक कण्व शाखेच्या लोकांनी किमान 5 ते 7 मिनटं वेळ घेणारा हा नित्ययज्ञ केलाच पाहिजे. पंढरपुरात तर शेकडो कण्व शाखेची कुटुंबे आहेत. त्यात हजारो लोक राहत आहेत. त्यांच्या घरोघरी अग्निहोत्र होणं गरजेचं आहे, कारण त्यांचा सूक्ष्म अग्नीशी संबंध आहे तर व्यापक संबंध मोठमोठ्याल्या यज्ञयागांशी आहे. धन्य काण्व आणि धन्य यज्ञीय अग्नीचे यजमान. नमस्कार.